विचार करा, ज्या सोशल मीडिया आणि डिजिटल स्पेसच्या जोरावर भाजपनं गेल्या दशकभरात देशाच्या राजकारणावर एक छत्री राज्य केलं. विरोधकांची प्रतिमा एका रात्रीत धुळीत मिळवत संपूर्ण नॅरेटिव्ह आपल्या इशाऱ्यावर नाचवलं. अचानक असं काय झालं की त्यांच्या डिजिटल साम्राज्याचा पाया आज पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळला. एकीकडे भाजपनं आपली पक्षांतर्गत नवीन कार्यकारिणी जाहीर केली असताना दुसरीकडे त्यांनी आपली IT सेलमधील भाकरी देखील फिरवली आहे. परंतु त्याला आता फार उशीर झालाय, कारण भाजपच्या IT सेलची भाकरी कधीच करपली आहे. भाजपच्या ज्या IT सेल समोर देशातले मोठमोठे नेते हतबल झाले होते, तोच IT सेल जेनझी समोर कसा हतबल झाला होता ते आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलंय. भाजपच्या या बलाढ्य डिजिटल यंत्रणेचा पराभव नेमकं का आणि कसा होतोय, भाजपचा IT सेल इतका बॅकफुटला कसा ढकलला गेलाय, भाजपला त्याला रिस्ट्रक्चरिंग करण्याची वेळ का आली आहे, याचीच मुद्देसूद माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पहा. गेल्या 11 वर्षांपासून भाजपच्या सोशल मीडिया आणि IT सेलचे प्रमुख राहिलेले अमित मालवीय हे नाव आतापर्यंत घराघरात पोहोचलंय. 2015 पासून या पदावर राहून त्यांनी पक्षासाठी अनेक हाय व्होल्टेज आणि नॅरेटिव्ह सेट करणाऱ्या मोहिमांचं नेतृत्व केलंय. या काळात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बदलले, देशातील राजकीय समीकरणं बदलली, पण मालवीय यांचं स्थान कायम राहिलं. मुख्य प्रवाहातली माध्यमं आणि सोशल मीडिया यांच्यातील समन्वय साधण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो. परंतु नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये आणि डिजिटल विश्वात पक्षाला सहन कराव्या लागलेल्या पडझडीनंतर भाजप नेतृत्वानं एक मोठा निर्णय घेतलाय. अमित मालवीय यांच्या जागी आता महाराष्ट्रात जन्मलेले व छत्तीसगडमधील नेते दीपक म्हस्के यांच्याकडे या विभागाचं संयोजक पद सोपवण्यात आलंय. म्हस्के हे प्रसिद्धीच्या झोतात न राहता पडद्यामागून काम करण्यासाठी ओळखले जातात. या बदलातून पक्षाला सोशल मीडियावरच्या आपली आक्रमक आणि ट्रोलिंगची प्रतिमा बदलून रील्स आणि नव्या फॉर्मॅटच्या माध्यमातून जेनझीशी जुळवून घ्यायचं असल्याचं म्हटलं जातंय. भाजपच्या IT सेलला सर्वात मोठा आणि अनपेक्षित धक्का बसला तो देशातील तरुण पिढीकडून, ज्याला आपण जेनझी म्हणतो. जंतर मंतरवर आणि देशातील विविध भागात झालेल्या मोठ्या जनआंदोलनांमध्ये या तरुण पिढीनं थेट मैदानावर उतरून आव्हान दिलं. यापूर्वी IT सेलचा रोख हा काही मोजके पत्रकार, पुरोगामी साहित्यिक किंवा विरोधी पक्षांच्या बड्या नेत्यांवर असायचा. त्यामुळे सरकारी यंत्रणा आणि गोदी मीडियाच्या जोरावर विरोधी आवाज दाबणं सोपं जात होतं. मात्र जेव्हा स्वतः तरुण पिढीच आपले प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरली, तेव्हा भाजपचा IT सेल पूर्णपणे कोसळलं. हे तरुण ना पोलिसांच्या लाठीमाराला घाबरत होते, ना तपास यंत्रणांच्या धाडींना. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरून येणाऱ्या जुन्या आणि पारंपरिक फॉरवर्डच्या जोरावर या नव्या ऊर्जेचा मुकाबला करणं IT सेलला शक्य झालं नाही. जेव्हा जनतेच्या मनातील भीती संपते, तेव्हा डिजिटल जगातील कोणतीही दहशत काम करत नाही, हेच या आंदोलनानं सिद्ध केलं होतं. डिजिटल जगाचा एक साधा नियम आहे, इथे तुम्ही सत्तेच्या बळावर नाही तर क्रिएटिव्हिटीच्या आणि सत्याच्या जोरावर राज्य करू शकता. मात्र गेल्या काही वर्षात भाजपच्या IT सेलनं वैचारिक उत्तरं देण्याऐवजी केवळ ट्रोलिंगच्या माध्यमातून नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा सोशल मीडियावर सरकारच्या धोरणांवर किंवा निर्णयांवर सडकून टीका झाली, तेव्हा त्या टीकेला तथ्यांच्या आधारे उत्तरं देण्याऐवजी थेट त्या पोस्ट हटवण्यात आल्या. काही मीडिया रिपोर्टनुसार अगदी काही महिन्यांच्या कालावधीत केंद्र सरकारनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अभूतपूर्व दबाव आणून लाखो पोस्ट डिलीट करायला लावल्या. यामध्ये इंस्टाग्राम आणि फेसबुकवरील सामान्य नागरिकांच्या पोस्टचाही समावेश होता. विचार करा, जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाला आपला अजेंडा टिकवण्यासाठी प्रत्येक काही सेकंदाला पोस्ट हटवण्याचे आदेश द्यावे लागतात, तेव्हा हेच स्पष्ट होतं की त्यांचा IT सेल आणि स्वतः सरकार किती घाबरलंय. पोस्टचा मुकाबला पोस्ट न करण्याऐवजी थेट त्या डिलीट केल्या जात आहेत. भाजपनं सोशल मीडिया विभागाची नवीन टीम तर जाहीर केली, परंतु या नव्या टीमची सुरुवातच अत्यंत भीतीपोटी आणि बॅकफुटवर जाऊन झाली आहे. या टीममध्ये प्रीती गांधी, आलोक भट आणि अरुण यादव यांच्यासारख्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला, ज्यांची हिस्ट्री ही सोशल मीडियावर कमालीच्या वादग्रस्त बाबतीत राहिली आहे. मजेशीर बाब अशी की नवीन जबाबदारी जाहीर होताच या लोकांनी आपले जुने डिजिटल रेकॉर्ड्स डिलीट करायला सुरुवात केली आहे. स्वतः दीपक म्हस्के यांनी त्यांचे हजारो जुने ट्विट्स एका रात्रीत गायब केले, तर इतरांनी आपली खाती थेट प्रायव्हेट केली किंवा बंद करून टाकली आहेत. विचार करा, ज्यांच्यावर संपूर्ण देशात पक्षाचा अजेंडा चालवण्याची आणि नॅरेटिव्ह सेट करण्याची जबाबदारी आहे, ते स्वतःच्या जुन्या पोस्ट डिलीट करण्यात व्यस्त असल्याचं दिसून आले. गेल्या दशकभरात भारतीय राजकारणात एक अतिशय घातक ट्रेंड सुरू झाला.
तो म्हणजे विरोधकांची बदनामी करण्यासाठी व्हिडिओ आणि फोटोंशी छेडछाड करणं। याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे आलू से सोना काढण्याचं विधान। मूळ व्हिडिओमध्ये राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका जुन्या आश्वासनावर उपरोधिक टीका करत होते, परंतु आयटी सेलनं तो व्हिडिओ अशा प्रकारे एडिट करून व्हायरल केला जेणेकरून राहुल गांधी हेच असे विधान करत असल्याचं त्यात दाखवण्यात आलं। या खोट्या नॅरेटिव्हच्या माध्यमातूनच देशात फॅक्ट चेकिंगचा जन्म झाला होता। मुख्य प्रवाहातील ज्या माध्यमांनी अशा खोट्या दाव्यांची पडताळणी करणं गरजेचं होतं त्यांनी तर आधीच सत्तेपुढे शरण जाणं स्वीकारलं होतं। अशात काही डिजिटल पोर्टल्सनी मात्र ही जबाबदारी चोख निभावली। शाहीनबाग आंदोलन असो किंवा मग JNU आणि जामिया मिलिया इस्लामिया मधील विद्यार्थ्यांची आंदोलनं, आयटी सेलनं पसरवलेले खोटे व्हिडिओ उघडे पाडण्याचे काम या फॅक्ट चेकर संस्थांनी चोख बजावलं। यामुळे सोशल मीडियावरील भाजपच्या दाव्यांची विश्वासार्हता सामान्य जनतेच्या मनात कमालीची घसरली। भाजपच्या आयटी सेलच्या या खेळाला अब्जावधी रुपयांचा कॉर्पोरेट बजेटचं पाठबळ होतं। विविध राज्यातील निवडणुकांचा डेटा पाहिला तर स्पष्ट होत होतं की भाजपनं गुगल आणि फेसबुक जाहिरातींवर विरोधी पक्षांच्या तुलनेत कित्येक पटीनं पैसा खर्च केला। पश्चिम बंगाल, आसाम यांसारख्या राज्यांमध्ये तर डिजिटल जाहिरातींचा महापूर आणण्यात आला होता, परंतु या अशा जाहिरातींनी बेरोजगारी आणि महागाईचं वास्तव बदलू शकत नाही, हे CJPच्या आंदोलनानं स्पष्ट झालंय। 90च्या दशकानंतर भारताची ओळख जागतिक स्तरावर एक IT हब म्हणून निर्माण झाली होती, परंतु दुर्दैवानं गेल्या काही वर्षात या तंत्रज्ञानाचा वापर आयटी सेलच्या माध्यमातून द्वेष, ट्रोलिंग आणि खोट्या माहितीचा प्रसार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाला। पण निसर्गाचा नियम काय सांगतो तर प्रत्येक गोष्टीचा अंत ठरलेला असतो। आज पिढी बदलली आहे। तुम्ही काही काळ जनतेला अच्छेदींचं आश्वासन देऊन त्यांची दिशाभूल करू शकतात, पण जेव्हा देशाचे शेतकरी, तरुण आणि सामान्य नागरिक स्वतःचे हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरतात तेव्हा जगातील कोणतीही डिजिटल यंत्रणा त्यांना रोखू शकत नाही। भाजपनं आपली सोशल मीडिया टीम बदलून नवीन चेहरा तर आणलाय, मात्र या चेहऱ्यानं खरोखर प्रत्येक जेनझी जो रिपोर्टर बनलाय, प्रत्येक जेनझी जो सोशल मीडियावरती आपली आपबीती मांडतोय, या प्रत्येकाला डिफेंड करणं, क्रॉस करणं किंवा मग त्यांच्यावरती नॅरेटिव्ह सेट करणं जगातल्या कोणत्याही आयटी सेलला शक्य आहे का? व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।